नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बाजारभावांमध्ये तेजी पाहायला मिळतच आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आता शासनाच्या माध्यमातून हमीभाव खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली उत्पादकता यांच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता सोयाबीनच्या आयातीचा आणि उत्पादकता म्हणजेच की उत्पादकतेमध्ये वाढ केल्यामुळे पीक विम्यावरती काय परिणाम होऊ शकतो, या संदर्भातील एक सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की तर राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि ज्यांच्यामुळे साहजिकच सोयाबीन असेल किंवा इतर शेती पीक असतील उत्पादकता मोठ्या प्रमाणात घडलेली आहे. म्हणजेच की आता पूर्वानुमानानुसार जी काही हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलेली होती, सोयाबीनची हमीभाव खरेदी करायला सुरुवात करण्यात आलेली होती. परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी होती. म्हणजेच की राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली मोठ्या प्रमाणात होती. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली व जिल्ह्यांसाठी नवीन उत्पादकता निश्चित करण्यासाठी काही कमाल सोयाबीन खरेदी करण्यासाठी मर्यादा देण्यात आली. शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन आम्ही खरेदी करणार अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली. 5,328 रुपयाचा हमीभाव आहे, ज्यांच्यामुळे साहजिकच शेतकरी आपलं हमीभावाने सोयाबीन विकण्याकडे कल देत आहे. परंतु शेतकऱ्यांकडे एकंदरीत नुकसान झाल्यामुळे म्हणावं प्रमाणामध्ये सोयाबीन नाही, तरी सोयाबीनची वाढलेली उत्पादकता हा मात्र एक कुठेतरी प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजेच की आता हमी भावानं विक्री केलं जात आहे व 5,328 रुपयाचा भाव मिळतोय. साहजिकच खासगी बाजारामध्ये सोयाबीनच्या विक्रीवरती शेतकऱ्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि मालाची आवक कमी झाल्यामुळे साहजिकच व्यापारी सुद्धा सोयाबीनला आता चांगला भाव देत आहे. म्हणजेच की आता हमी भावाकडे कुठेतरी वाटचाल सुरू झाली. पण हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी संभ्रम टाकायचा, दिशाभूल करायची झाली, म्हणजे घाबरवायचं कारण झालेलं आहे. म्हणजेच की आता याच पार्श्वभूमीवरती पुन्हा लाखो टन हजारो सोयाबीन आयात केलं जाणार अशा बातम्या पेरायला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही किंवा आधार नसलेल्या किंवा बेसलेस किंवा कुठल्याही परिणाम तर सध्या तरी शेतकऱ्यांवरती असा प्रश्न एक आधार नसलेल्या बातम्या पुन्हा बाजारात पसरवल्या गेल्या आहे व साहजिकच शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम अशी निर्माण झालेला आहे व शेतकरी ताबडतोब आपलं सोयाबीन पुन्हा विकायला एकदा सुरू करायला लागले. मग हमीभावानं नाही गेलं तर पुन्हा शेतकरी खाजगी बाजाराकडे जातात व खाजगी बाजारामध्ये आवक वाढली की व्यापारी पुन्हा म्हणजेच की भाव पडतात. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव पडण्यावरती होणार हे मात्र या ठिकाणी निश्चित असतं. म्हणजेच की उत्पादकता जाहीर केल्यामुळे वाढ करण्यात असल्यामुळे साहजिकच ही उत्पादकता म्हणजेच की झालेल्या उत्पादकाची आकडेवारी त्यांच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजेच की आता बेसलिस्ट वाढणार नाही व शेतमालाला आधार द्यायचा म्हणून तर वाढवली जाणार नाही. कुठल्या तरी डाटाचा आधारे ही उत्पादकता वाढवली असं म्हणजेच की उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावरती सुद्धा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली असं त्यांना दिसून येणार आहे. पीक विमा मिळवण्यासाठी किंवा मिळणाऱ्या रकमेमध्ये या ठिकाणी नक्कीच एक परिणाम होणार आहे. म्हणजेच की आता नवीन उत्पादकता सोयाबीन शिल्लक नाही, तर यांच्यामध्ये उत्पादकता वाढ करण्यात आलेली आहे, ज्यांच्यामध्ये हिंगोलीसाठी नवीन उत्पादकता असणार आहे 18.38 क्विंटल, बुलढाण्यासाठी असणार आहे 19.5 क्विंटल, अकोल्यासाठी 17.67 क्विंटल, तर वाशिमसाठी राहणार आहे तब्बल म्हणजेच की 22.95 क्विंटल, तर अमरावतीसाठी राहणार आहे 21.5 क्विंटल, यवतमाळसाठी 16.31 क्विंटल, वर्धासाठी 21.34 क्विंटल, तर भंडारासाठी 17.14 क्विंटल, तर नागपूरसाठी 14.3 आणि चंद्रपूरसाठी 17.29 क्विंटल. याचबरोबर आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये उत्पादकता असणार आहे 38.42, साताऱ्याची 31.14, तर सोलापूरमध्ये जी आहे ते 21.1 क्विंटल. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 21.34, जालनामध्ये 16.9 क्विंटल आणि बीडमध्ये 25.77. म्हणजेच की आता लातूरमध्ये 27.53 क्विंटल, धाराशिवमध्ये 23.25, नांदेडमध्ये 19.28 क्विंटल, तर नाशिकमध्ये 27.67.
अशा प्रकारची उत्पादकता या ठिकाणी वाढवण्यासाठी आलेली आहे. उत्पादकता वाढल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये जास्त सोयाबीन हे हमीभावाने विकलं जाणार आहे. परंतु तेवढं सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्याचे उत्पादन झालेलं नाही किंवा शेतकऱ्यांचे शिल्लक नाही. मात्र याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकावरती होणार आहे. धन्यवाद.